बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा। ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार। मी येतोय, तुम्हीही नक्की या, भुजबळांचं व्हिडिओद्वारे आवाहन। ओबीसींना आरक्षण वर्ष 2 वर्षात मिळालं नाही। आरक्षणासाठी नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते। मंत्री भुजबळांचा जरांगेना टोला। तर 40 ते 45 वर्ष लढावं लागलं, आजही लढतोय, भुजबळांचं वक्तव्य। बीडमध्ये आज ओबीसी मेळावा। मेळाव्याच्या व्यासपीठावरील बॅनरवर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे फोटो नाहीत। नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांना नोटीस। गिरणा कारखान्यासाठी घेतलेलं कर्ज थकल्यानं जिल्हा बँकेचा निर्णय। 51 कोटी 66 लाखांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची नोटीस। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आप्पासाहेब धर्माधिकारींची भेट घेणार। 15 जानेवारीला मुंबईमध्ये घेणार भेट। उद्धव ठाकरे कार सेवेत तुम्ही कुठे होतात? भाजप नेते आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल। तर उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व भोंदूपणाचं, शेलारांची टीका। तलाठी भरती परीक्षेत कुठलाही घोळ नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण। मात्र परीक्षेत घोटाळा झाल्याचं म्हणणाऱ्यांनी कुठलंच उदाहरण दिलेलं नाही, विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला। वैनगंगा नदीतून वाहून जाणारं पाणी संपूर्ण विदर्भात नेणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर 600 किलोमीटरचा कॅनल तयार करून इरिगेशनचं काम करू, फडणवीसांचं वक्तव्य। बोईसर पालघर रोडवर भरधाव पिकअपची रिक्षाला धडक। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र रिक्षासह पिकअपचं मोठं नुकसान। नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या। अमन डेव्हलपर्सचे मालक मनोज सिंग यांची डोक्यात गोळी मारून आत्महत्या। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। डोंबिवली खोणी तलावात एस्ट्रेला टॉवरला भीषण आग। 5 ते 6 मजल्याच्या गॅलरी जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। सांगलीच्या कडेगावात काँग्रेस कार्यकर्ता युवक मेळाव्याला सुरुवात। देशभरातले काँग्रेस नेते आणि आमदार यांची उपस्थिती। स्वरयोगिनी प्रभा अत्रेंच्या निधनाने संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून शोक व्यक्त। खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनी देवींचं पुण्यामध्ये निधन। खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून खासदार श्रीनिवास पाटलांचं सांत्वन। माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। राम मंदिर जन्मभूमी नाशिकच्या कार्यकर्त्यांकडून निमंत्रण। 2023 सर्वात उष्ण वर्ष ठरल्याचं जागतिक हवामान संघटनेकडून जाहीर। 2024 हे वर्ष देखील उष्ण ठरणार असल्याचा जागतिक हवामान संघटनेचा अंदाज। देशामध्ये JN1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 1000च्या पुढे। आतापर्यंत 16 पेक्षा जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये JN1 व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद। संसदेतल्या घुसखोरी प्रकरणी 5 आरोपींची नार्को टेस्ट। तपास अधिकाऱ्यांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी राज्यामध्ये काँग्रेसची तयारी सुरू। 18 जानेवारीपासून विभागवार बैठका होणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून चौथ्यांदा समन्स। 18 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप। पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकरांनी आरोप फेटाळले। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावं। काँग्रेस नेते अमित पाटकरांची मागणी। मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्तीच्या नवीन कायद्याला तात्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। मात्र याचिकेवर सुनावणी होणार, न्यायालयाकडून स्पष्ट। अयोध्या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या 7 दिवस रद्द। दुहेरीकरण आणि विद्युतीकरणामुळे 16 ते 22 जानेवारीपर्यंत रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार। वंदे भारतसह 10 गाड्या रद्द। पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात जमावाकडून साधूंना मारहाण। भाजप खासदार ज्योतिर्मय सिंग महतोंनी घेतली साधूंची भेट घेऊन मारहाण झालेल्या साधूंचा केला सत्कार। मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाचं ढाक्यामध्ये इमर्जन्सी लँडिंग। दाट धुक्यामुळे ढाक्यामध्ये लँडिंग करावं लागल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।